सॉरी, खुशीच दिसतेय. कोणाचं तरी पाडाव केला वाटतं. मी कोणाला हरवणार? तो आनंदीला. बाकी सगळे आधीच हरलेले आहेत माझ्या समोर. अच्छा, हसती आहे वाटतं टार्गेटवर. पहिल्यापासूनच. आज एक बाण सोडलाय. वर दुखायला लागली म्हणजे खाली झोपून झोपून. अरे त्या वच्छी मावशींच्या घरी नाही, आता इथे. आता नाही, आता फक्त 2 दिवस. तू विषय बदलू नको. काय झालं ते सांग. विषय बदलत नाहीये, विषयावरच येते. म्हणजे इंद्रनीलच्या अकाउंटमध्ये 10 लाख रुपये ट्रान्सफर होणार आहेत. त्यासाठी सामानाची यादी तयार करून ठेवते. त्यांनी सांगितलं ना तसं. हे सगळं सामान नवीन आणणार तू? हो, यादी तयार करून ठेवते. सांगितलं ना त्यांनी तसं. आणि तुम्हीच नेहमी म्हणता ना, खिचडी गार होऊ दे मग खायची. तसं एक एक वस्तू आणायला सांगते त्याला. ते 10 लाख रुपये माझ्यासाठी आणि माझ्या संसारासाठीच खर्च व्हायला हवे. इंद्रनीलने स्वानंदीसाठी त्या पैशातनं काहीही आणता कामा नये. तरच इंद्रनील आणि स्वानंदी या दोघांमध्ये दुरावा निर्माण होईल. विशेष टिप्पणी नाही, काही बोलणार नाही एवढाला. मला असं वाटतंय फक्त स्वानंदीचा विचार करते. वच्छी मावशी पार डोक्यातनं निघून गेल्या तुझ्या. असं करू नकोस बाई. वच्छी मावशी म्हणजे आपल्या डोक्यावर टांगती तलवार आहे. वच्छी मावशी टांगती तलवार, धार गेलेली आणि गंजती तलवार आहेत त्या. काहीही करू शकणार नाही वच्छी मावशी. ते दागिने अगोदर आपण टाकून दिलेले आहेत. काय करणार आहेत त्या? काय करतील मला माहिती नाही, पण काहीतरी प्रयत्न नक्की करतील. डोकं फोडून घेऊ दे त्या वच्छी मावशींना. ते दागिने त्यांच्या हाती कधीच लागणार नाहीयेत. वच्छी मावशींचा ससेमिरा आपल्यापासून कायमचा नाहीसा झालेला आहे. नका टेन्शन घेऊ. झोपा तरी. करेक्ट ना.